एकीकडे नातीच्या वाढदिवसाचा उत्साह, कुटुंबात आनंदाचे वातावरण, तर दुसरीकडे आजी आजोबा वाढदिवस आटपून घरी परतताना नियतीने असा घाला घातला ज्यामुळे अवघ्या काही क्षणात एका बेजबाबदार कृत्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार हरवला गेला। नागपूरच्या रस्त्यावर मध्यरात्री असा काही थरार घडला ज्याने संपूर्ण नागपूर शहर हादरून गेलं आहे। नेमकं काय घडलंय पाहूयात। तर घडलं असं की विजय सावरकर आणि सुरेखा सावरकर हे दाम्पत्य आपल्या जावयाकडे दिघोरीतील आराधना नगर येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते। कार्यक्रम आटोपून मध्यरात्री 12च्या सुमारास ते मोपेडने घरी परतत असताना पुरुषोत्तम बाजार परिसरात काळाने झडप घातली। समोरून येणारा पंकज डेकाटे हा बँक अधिकारी मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत होता। त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर फोन आला आणि तो पाहण्याच्या नादात त्याचे नियंत्रण सुटलं आणि त्याची कार सावरकर यांच्या मोपेडवर जाऊन आदळली। मोपेडवरील 53 वर्षीय विजय सावरकर आणि त्यांची 47 वर्षीय पत्नी सुरेखा सावरकर हे दाम्पत्य खाली पडून जखमी झाले। या धडकेत कार मोपेडचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर कार चालक डेकाटेंनी तिथून पळ काढला। माहिती मिळताच बेलतरोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तिथे पोहोचला। पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मात्र या भीषण धडकेत गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे।